नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रथम सावंत। आज वार आहे रविवार, तर आम्ही आज चाललो आहे एकविराईच्या दर्शनाला कारल्याला। तर आज माझ्यासोबत माझे ऑफिसचे मित्र आहेत। आम्ही स्कूटीने जाणार आहे। इकडनं अंतर अप्रॉक्स 100-1 किलोमीटर आहे। तर चला मित्रांनो, तुम्हाला प्रवासातल्या काही गोष्टी दाखवतो आणि तिकडच्या पोचल्यावरच्या सुद्धा व्हिडिओ तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवतो। तर मित्रांनो, आपण आता पेट्रोल भरले, गाडीची टाकी फुल केली आहे। आता आपण पुढे जाऊ। आपल्याला पुढे जाऊन मित्र भेटतील आपले, अजून सर्व मित्र भेटलेले नाहीत। तर जेव्हा मित्र भेटतील तेव्हा तुम्हाला सर्व मित्रांना भेटवतो मी। तर चला मित्रांनो, पुढे व्लॉग कंटिन्यू करूया। मित्रांनो, आपल्याला आता सर्व मित्र भेटलेत। सुचिता, नेहा, ती माधुरी, बेबी आणि कार्तेश। तर आता आपण नाश्ता करायला थांबलोय, तुम्हाला दाखवतो नाश्ता वगैरे। मी मागवलेत कांदे पोहे, या सर्वांनी मेंदोडे मागवलेत। आणि कसं आहे टेस्टला? भाऊ कसा आपला थोडा हटके आहे ना। तुम्हाला टेस्ट कसं वाटते मेंदोडे? सुंदर आहे, सुंदर। नाव नाही बघितलं मी, पण यावं। 1 hour later. मित्रांनो, अतिशय सुंदर असे रस्ते बघू शकता तुम्ही। इकडनं ऑलमोस्ट आपण 40 किलोमीटर पूर्ण गेले, अजून 50-60 किलोमीटर बाकी आहे। आय होप तुम्हाला आवाज सर्वांना येत असेल माझा। तर मित्रांनो, बघू शकता, मला असं पावसाचं वातावरण वाटतंय, कारण का काळे ढग आलेत वरती। पावसाचं पूर्ण वातावरण झालंय, पण क्लायमेट आहा मित्रांनो, एक नंबर। 100पैकी 100 मार्क क्लायमेटला। थोडं सुद्धा ऊन नाही आणि जास्त पाऊस सुद्धा नाही। गाडी चालवायला खूप मजा येते मित्रांनो, जेव्हा असं क्लायमेट होतं। म्हणजे थकवा नाही जाणवत गाडी चालवताना। गेल्या वेळी आपण माशिरला गेलेलो, पूर्ण रस्ता एकदम खराब होता, एवढा कंटाळा येत होता गाडी चालवायला। बट या रस्त्याला एकदम मजा येते, पटापट अंतर कापलं जात आहे। जसं तुम्हाला बोललेलं, पावसाचं वातावरण वाटतंय, पाऊस झालाय चालू। आता तर जास्त काही व्हिडिओ काढू शकत नाही, बिकॉज फोन भिजून जाईल। तर मी आता फोन ठेवतोय, जसा पाऊस थांबेल तसा पण पूर्ण व्हिडिओ काढायला चालू करीन। चला मित्रांनो, पाऊस चालू झालाय। बाय 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 बाय, पुढे भेटू डायरेक्ट। मित्रांनो, एकच सर येऊन गेली पावसाची मोठी, एकदम मजा आली, एकदम रिफ्रेशिंग वाटलं। समोर डोंगर दिसायला चालू झाले मित्रांनो, दिसलं असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये। या साईडला, त्या साईडला सुद्धा बघू शकता तुम्ही डोंगर। आता पुढे 7 किलोमीटरवरती आपण घाट चढायला चालू करू, म्हणजे लोणावळ्याचा घाट आहे तो चढायला चालू करू। बाकी तुम्हाला तिकडे सुद्धा समोर बघू शकता डोंगर मित्रांनो, अतिशय सुंदर असा व्ह्यू बघू शकतो मी बाजूला। मित्रांनो, आपण आता खोपोलीला पोहोचलोय। तो गगनगिरी महाराज मठ तुम्हाला माहिती असेल, आता सध्या ट्रेंडिंगला चालू आहे, म्हणजे त्याच्या व्हिडिओज वगैरे तुम्ही बघितले असतील। तो रस्ता इकडनं, या साईडने तो रस्ता आहे, बघू शकता। हा मेन गेट आहे, स्ट्रेट गेल्यावरती आपल्याला लोणावळा लागेल। तर आपण दाखवा मित्रांनो, या डोंगरावरनं एवढे सुंदर असे छोटे छोटे धबधबे तुम्हाला बघायला भेटतील। एवढ्या लांबनं तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये, जर दिसले तर। एकदम निसर्गरम्य असं ठिकाण आहे मित्रांनो लोणावळा, एकदम भारी भारी धबधबे वगैरे दिसतात आपल्याला छोटे छोटे। तर मित्रांनो, इकडनं घाट चालू झालाय, बघू शकता। टर्निंग तुम्हाला व्हिडिओ अपडेट बघणे ते पोस्टर लावलेलं आहे। बघू शकता मित्रांनो, समोर धबधबे छोटे छोटे, मजा येते मित्रांनो गाडी चालवायला। तेव्हा मित्रांनो, छोटे छोटे धबधबे तुम्हाला बघायला भेटत असतील। तर मित्रांनो, बघू शकता आपण एकविराला आता मध्येच रस्त्याला थांबलोय। पाठीमागे व्ह्यू बघू शकता तुम्ही मित्रांनो माझ्या, मी तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेराने।
बघा मित्रांनो, अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे इकडनं. आणि माझ्या त्या साईडला सुद्धा म्हणजे अपोजिट साईडला रस्त्याच्या समोर डोंगरावरती फॉग बघू शकता तुम्ही. सुंदर असं क्लायमेट आहे. गर्दी आहे थोडी इथे बिकॉज ऑफ संडे. बघू दाखवतो तुम्हाला पुढे पोचल्यावरती. बघू शकता मित्रांनो व्ह्यू इकडनं. त्या साईडला फॉग बघू शकता. खूप सुंदर असा फॉग आहे. गर्दी आहे बघा, गर्दी बघू शकता. संडे आहे त्यामुळे. बस बघू शकता तुम्ही इकडनं व्ह्यू. त्या साईडला वॉटरफॉल सुद्धा आहे. मित्रांनो तुम्हाला फॉग दिसत असेल. 11 वाजलेत 11, तरी सुद्धा फॉग बघू शकता तुम्ही आजूबाजूला. खूप सुंदर असा फॉग आहे. असं वाटतंय सकाळचे 7-8 वाजलेत. किती पण थकला असाल मित्रांनो, इकडे येऊन तुमचा पूर्ण थकवा निघून जाईल असं वातावरण आहे मित्रांनो. इकडे एकदम सुंदर असं वातावरण. तुम्हाला माहिती असेल लोणावळ्याचा हॉन्टेड विला, आयशा विला, ही बघू शकता. इथे ती रोज आहे बाई. खरंच हॉन्टेड वाटतोय विला लांबनं बघून. मित्रांनो लोणावळ्याला येत असाल संडेला तर ट्रॅफिक भेटेल ह्याची गॅरंटी आहे. खूप जास्त ट्रॅफिक होतं. जास्त नाही म्हणजे अर्धा 1 किलोमीटरपर्यंत जास्त मोठा पॅच होता तो की ट्रॅफिकने भरलेला. आमची इथे स्कूटी वगैरे होती त्यामुळे आम्ही साईडने निघालो. बघू शकता त्या साईडला तुम्ही ट्रॅफिक. आता रस्ता आता क्लिअर झालाय बट ट्रॅफिक आहे. तर मित्रांनो आपण आता ऑलमोस्ट पोहोचलो एकविरेला. इकडनं फक्त 5 किलोमीटर लांब आहे एकविरा मंदिर. खूप सारे ढाबे वगैरे आहेत आजूबाजूला, ढाबा हॉटेल्स. पण मित्रांनो एक खरं आहे, लोणावळ्याला जर तुम्ही बघाल तर ते चिक्कीचं दुकान एक शॉप सोडून एक चिक्कीचं दुकान आहे. जरा आता आपण मंदिराजवळ पोहोचल्यावरती तुम्हाला परत ब्लॉगमध्ये दाखवतो. आपण फायनली पोहोचलो. हे बघा मेन गेट, श्री क्षेत्र श्री एकविरा देवस्थान. समोर बघू शकता किरायचा डोंगर. चला मित्रांनो बघूया आपण आता पुढे. श्री आई एकविरा देवी शक्तीपीठ पायथा मंदिर. हे पायथा मंदिर आहे मित्रांनो. नमस्कार करा. दर्शन रांगेमध्ये तर मित्रांनो आता आपण मंदिर चढायला सुरुवात केली. इकडे गाडी लावली. इकडनं स्टार्ट होतं चढायसाठी. भयंकर अशी गर्दी मित्रांनो संडेमुळे. हे छोटे छोटे धबधबे बघू शकता मित्रांनो तुम्ही. मंदिराच्या लागूनच आहेत. बघू शकता मित्रांनो मंदिराच्या आजूबाजूला नजारा. फक्त 15-20 मिनिटं सीड्या चढायच्या आहेत. नंतर तुम्हाला मंदिराजवळ यायला आणि एकदम इझी वे आहे, काय मुश्किल नाही. मंदिर बघू शकता तुम्ही. त्या साईडला मंदिर आहे.
वरती वातावरण बघा मित्रांनो, अतिशय सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो. वरती सर्वजण फोटो वगैरे काढतात आहे. समोर मंदिर आहे. लाईन थोडी मोठी आहे बिकॉज संडे. आपण आता लाईन लावूया. इकडनं व्ह्यू बघू शकता तुम्ही. गर्दी बघा, गर्दी जास्त आहे, संडे आहे त्यामुळे, पण व्ह्यू एक नंबर. तर मित्रांनो आपण VIP पाचच्या लाईनीमधून आलेलो बिकॉज की खूप लाईन आहे. आरामात 3-4 तास लागतील. त्यामुळे आपण VIP पाचच्या लाईनीमधून आलो. लाईन बघू शकता तुम्ही. आरामात खूप मोठी लाईन आहे. 250 रुपये एकाचा पास आहे. त्या लाईनीमधून आलात तर फक्त 5-10 मिनिटात आमचं दर्शन झालं आणि अतिशय चांगलं दर्शन झालं. तुम्हाला दाखवतो दर्शनाचा व्हिडिओ सुद्धा मी. मित्रांनो आपण मका खायला थांबलोय. साईडला बघू शकता ट्रॅफिक. एक नंबर उंटा. बिचाऱ्याकडनं हमाली करून घेत आहेत जशी आपल्याकडनं करून घेतात. सोमवार टूर शुक्रवार. आपण मका घेतलाय तर टेस्ट करूया. मोठं आहे. या वातावरणात मका खायला भेटतोय खूप भारी. मकासोबत आपण हे पण घेतलंय, हे पण टेस्ट करूया. हे बॉइल्ड आहे, एकदम भारी. थोडं महाग आहे पण ठीक आहे. या वातावरणामध्ये थोडं महाग भेटणारच. उद्याला भेटूया नंतर जेवताना. तर बघू शकता तुम्ही किती छोटे छोटे धबधबे आहेत या साईडला. तर मित्रांनो आपण आता आलोय पाटीलवाडी या हॉटेलमध्ये. आपण पाटीलवाडा या हॉटेलमध्ये गेलेलो पण मंथ एंड नसल्यामुळे तिकडनं बाहेर आलो आणि आपण हॉटेल गावरान तारका या हॉटेलमध्ये आता आलोय. चिकन थाली मागवले. बघू शकता थालीमध्ये काय काय राईस वगैरे आहे, सुका चिकन आहे, ग्रेव्ही वगैरे. हां ठीक आहे. टेस्ट आपल्याला डुबी सांगेल. पाऊस बघा, पाऊस डेंजर. गावरान टेस्ट आहे. हां खरंच का? गावरान टेस्ट. सुका चिकन सांग. चांगलं आहे का? खूप भारी. ठीक आहे चला आता आपण संपवूया. कार्तेसचं अजून यायचं बाकी आहे. तर मित्रांनो आपल्याला जेवण वगैरे सर्व झालंय आणि आपण आता परतीचा प्रवास चालू केलाय. अतिशय उत्तम जेवणाची टेस्ट होती. आता आपल्या इकडनं आपण जे आहे तिकडनं आपलं घर जवळजवळ 50-1 किलोमीटर आहे. म्हणजे आपल्याला 2 तास वगैरे लागतील घरी पोचायला. तर पुन्हा एकदा आपण पुढच्या विकेंडला जाऊ नवीन ठिकाणी, नवीन लोकांसोबत, नवीन मित्रांसोबत. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.